मित्रांनो, हा खोडवा प्लॉट असून खोडव्याचं नियोजन जेव्हा आपण सुरू केलं तेव्हा त्याला वाढीसाठी आवश्यक अशा घटकांची आपण पूर्तता केली आणि तो प्लॉट अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू झाला. पण मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून जेव्हा बाजारभावामध्ये तेजी दिसून आली, त्या तेजीचा आपल्याला जेव्हा फायदा करून घ्यायचा होता, अशा वेळेस आपल्याला शाकीय वाढ थांबून जास्तीत जास्त अन्न आपल्या कंदाकडे न्यायचं होतं, कंद फुगवायचा होता. आता कंद फुगवायचा असताना आपल्याला तिथं त्या पद्धतीचंच आपल्याला न्यूट्रिशन देणं गरजेचं होतं, जेणेकरून आपली शाकीय वाढ थांबून जास्तीत जास्त त्याचं अन्न किंवा स्टोरेज जे आहे ते आपल्याला कंदात मिळवायचं होतं. आणि हा कंद फुगला तर आपल्याला त्याचं उत्पादन जास्तीत जास्त मिळणार. मित्रांनो, फुटवे, अतिरिक्त शाकीय वाढ किंवा लांबी याच्याकडे लक्ष न देता उत्पादन आपल्याला पैसे देणार आहे, वजन आपल्याला पैसे देणार आहे आणि ते वजनच वाढवण्यासाठी आपल्याला हा सर्व खटाटोप करायचा आहे. तर मित्रांनो, ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टीचा अवलंब केला तर आपल्याला अशा पद्धतीचं अतिशय चांगलं उत्पादन अद्रक पिकामध्ये मिळू शकतं. हे एक आज मूर्तिमंत उदाहरण इथं आज मयूर भाऊंचं आहे. मयूर भाऊ, साधारण आपण खोडवा धरल्यानंतर जेव्हा नियोजन झालं तेव्हा वाढीच्या गोष्टी आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती, पण जेव्हा आपण बाजारातले रेट किंवा तेजी आपण अनुभवली तेव्हा आपण याला थांबवायचा निर्णय घेतला. याच्यात तुमचा अनुभव कसा राहिला? त्याच्यात मला अनुभव असा राहिला, मे मध्ये आपली जर चर्चा झाली की बाजार अपडाऊन होत होतं खालीवर तर आपल्याला सरासरी जुलैच्या पहिल्या 15 आठवड्यात आपल्याला माल विकायचं नियोजन होतं. तर त्या हिशोबाने आपले 3 ऍप्लिकेशन आपण अगदी वेळेवर चर्चा अंतर्गत अगदी वेळेवर गेल्याने या जुन्या मालाचं पण वजन आज आहे आणि खोबऱ्याला पण 2 महिन्यातच खोबऱ्याची सगळ्याच गोष्टी आल्या 3 ऍप्लिकेशन मध्ये घेऊन गेलो असेल तर आपला प्लस झाला असतं. पण आज आपल्याला आपल्या बाजारभावाचा पण फायदा घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आज आपण हा अद्रकचा प्लॉट इथं थांबवलाय आणि याच्यातून आपल्याला अत्यंत चांगले उत्पादन इथं मिळताना दिसते. मित्रांनो, 32 क्विंटलचा हा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये आतापर्यंत 6 ट्रॉलीज भरून गेल्या. ॲव्हरेज 25 क्विंटलची एक ट्रॉली निघते आणि अजून साधारण 4 ते 5 ट्रॉल्या निघणार आहे. म्हणजे आता मोठी जरी आपण विचार केला तरी 175 ते 80 क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पादन जाणार आहे. आणि नवीन खोबऱ्याचं जे काही वजन आहे ते सुद्धा अत्यंत कमी भरलं का की आपण त्याला वेळेवर थांबवलेलं आहे. मित्रांनो, प्रत्येक वेळेस फक्त वाढ म्हणजेच आपल्याला उत्पादन नाही, तर गरजेच्या ठिकाणी किंवा गरजेच्या वेळी आपल्याला तो थांबवताही आला पाहिजे आणि बाजारभावाचा आढावा घेऊन त्याचा पैसाही करता आला पाहिजे. अशाच गोष्टी करण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि सह्याद्री बायोटेकचं जे काही नियोजन आहे त्यासाठी नक्की आम्हाला फोन करा, आमच्या संपर्कात. धन्यवाद.